नमस्कार मित्रो, आज आपण पुन्हा नवीन बेगर महिला प्रभूजींची कहाणी कथा घेऊन आलो आहे। पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत पाटणबोरी शहराच्या त्या हायवे रस्त्याने रेखा ही सतत 2 महिन्यापासून रस्त्यावर भटकत होती। एका मित्राचा तिथून मला फोन आला की फोटो आला की संदीप भाऊ, या महिलेला निवाऱ्याची गरज आहे। आम्हाला आमच्या जो अडचण अशी असते की इथून जाण्यासाठी आणि आणण्यासाठी सुद्धा पैसा खर्च लागतो आणि गाडीला पेट्रोल लागतो, ड्रायव्हर चार्ज लागतात। ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक वेळी आम्ही स्वतः जाऊ शकत नाही ना। मन कल्पत होतं, वाटत होतं माणसाला की हिला आपण निवारा द्यावा, परंतु काही अडचणी असतात की ज्या ठिकाणी माणूस कमी पडतो ते अडचण आहे पैशाची कमी पडतात आणि आम्ही जाऊ शकलो नाही। मग त्या मित्राला मी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा। त्यांनी मग पोलीस स्टेशन पांढरकवडा पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पांढरकवडा पोलीस स्टेशन मार्फत पाटणबोरी त्या ठिकाणी या ताईला रेखा ताईला घेण्यासाठी पोलीस स्टेशनची वाहन गेले आणि मला फोन आला पोलीस स्टेशन मधून की संदीप भाऊ, एक महिला आहे, बेवारस आहे, बेघर आहे, अदर राज्यातील आहे, तिला निवाऱ्याची गरज आहे। फार आनंद झाला की पोलीस प्रशासन सुद्धा अशा कार्यामध्ये हिरहिरीने सहभाग घेतात आणि स्वतः पोलीस स्टेशन ठाणेदारांनी निर्णय घेतला आणि आपल्या पोलीस प्रशासनाच्या वाहनाने 4 पोलीस कर्मचारी, 2 महिला कर्मचारी असे 6 कर्मचारी घेऊन या महिलेला नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे पाठवण्यात आलं। आज आपल्यासोबत रेखाताई आहे। कुठली आहे, काय आहे, आपण विचारणार आहोत। जर आपण ओळखत असाल तर नक्कीच आमच्या नंददीपशी संपर्क साधा। आज रेखाबाईशी आपण संवाद साधणार आहोत मित्रों। या ठिकाणी आपण पाहूया रेखाताई काय म्हणते। रेखा भाई, आपका नाम क्या है? रेखा। पूरा नाम बोलो भाई। वही भैया, एक ही नाम है। हाँ। और आप कैसे क्या आई इधर? गाड़ी वाला लाए, भैया लाए, बाऊ लाए, बाऊ। वहाँ रास्ते पे किसने छोड़ा? भैया लाए। भैया लाए हैं। हाँ। भावानी रस्त्यावर आणून टाकलेला ती सांगते आहे मित्र हो। भैया का नाम क्या है? टुनटुन। टुनटुन नाम है। हाँ। भैया का नाम सांगते हैं टुनटुन। आपका झगड़ा हुआ था भैया के साथ? हाँ? झगड़ा हुआ था? नहीं। फिर कैसे क्या रास्ते पे लाके छोड़ा? वो बताया हो कोई तो करा गलत। गांव कौन सा है आपका? हाँ? बिहार। बिहार। बिहार में गांव? हाँ, घर है घर। बिहार में गांव कौन सा? थाना, पुलिस थाना कौन सा पड़ता है? नहीं, वो नहीं। दवाखाना आणि ती नावगाव सांगू शकत नाही आहे, परंतु बिहार राज्य सांगते आहे। मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे उपचार केले जाणार आहे आणि उपचारानंतर ती बरी झाल्यानंतर सर्व नाव गाव संपूर्ण पत्ता सांगणार आहे आणि मग तिचा आम्ही शोध घेणार आहोत आणि घर परिवार असेल तर तिला घरापर्यंत सुखरूप परिवाराच्या स्वाधीन करणार आहोत मित्र हो। असेच आपण सर्व मिळून दानदाते सेवक आपण सर्व मिळून नंददीप फाउंडेशनला साथ देऊया आणि अशा अनेक रेखाताईला पुनर्जन्म देऊया। जय हिंद, जय गाडगे बाबा।